जय जय रघुवीर समर्थ. बघा म्हणले समर्थ, संकट आलं की सगळेजण घाबरून जातात, पण समर्थ म्हणतात की संकट आलं तर घाबरून जाऊ नका. कारण समर्थ म्हणतात की ज्यावेळेस संकट हे जन्माला येतं त्यावेळेस उपाय ही जन्माला आलेला असतो, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. पण आपलं फक्त संकटच का जन्माला आलं याच्याकडे लक्ष जातं, पण उपाय जन्माला आलेला असतो याकडे मात्र आपलं दुर्लक्ष होतं आणि त्यामुळे आपल्याला त्रास होतो, त्यामुळे आपल्याला दुःख येतं आणि त्यामुळेच आपल्याला टेन्शन येतं, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा म्हणले समर्थ, या पृथ्वीवर आपण एकटेच जन्माला आलेलो आहोत आणि त्यामुळे मृत्यूनंतरही आपण एकटेच जाणार आहोत. मग समर्थ म्हणतात की संकटांनाही आपण एकट्याने सामोरे गेलं पाहिजे. आपल्याला वाटतं की मित्र येतील, नातेवाईक येतील, शेजारचे येतील, कोणी ना कोणीतरी मला मदतीला येईल, पण ज्यावेळेस आपल्यावर संकट येतं, ज्यावेळेस आपल्या आयुष्यात अडचण येतात, ज्यावेळेस आपल्या आयुष्यात समस्या येतात, त्यावेळेस मात्र कोणीही आपल्या मदतीला येत नाही. भले आपण त्यांची मदत केलेली असते, त्यांच्या समस्याला धावून केलेलं असतो, त्यांच्या संकटांच्या वेळी धावून केलेलं असतो, पण ते त्याची जाणीव लोक मात्र ठेवत नाहीत आणि कोणीही आपल्या मदतीला येत नाही. त्यावेळेस मात्र आपल्याला एकट्यालाच त्या संकटाला सामोरे जावं लागतं. बघा म्हणले समर्थ, संकट तर काय येतं, आपले प्रारब्धाचे भोग असतात. आपल्याला माहिती आहे की या जन्मात मी काहीही पाप केलं नाही, कोणाचं वाईट केलं नाही, कोणाची निंदा केली नाही, कोणाचं मी वाईट चितलेलं नाही, मग माझ्या आयुष्यात संकट का आली असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. पण गेल्या जन्मी आपण काय केलेलं आहे हे आपल्याला माहिती नसतं, त्यामुळे त्या कर्मानुसार, गेल्या जन्माच्या कर्मानुसार आपल्याला हे फळ प्राप्त झालेलं असतं. शेवटी प्रारब्धाचे भोग हे भोगूनच संपवावे लागतात, त्याशिवाय आपल्याला मोक्षाची वाट मोकळी होत नाही, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि मग हे भोग भोगले नाही तर जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकावं लागतं. बघा म्हणले समर्थ, संकट, समस्या, दुःख आले की बरेच लोक त्याचा जास्त विचार करतात आणि उडूस छोटस दगडाएवढं संकट असतं तर त्याला पर्वता एवढं करतात आणि मग त्या संकटांना, समस्यांना ते सामोरे जाऊ शकत नाहीत असं त्यांना वाटतं. त्यावेळेस ते आत्महत्याचा विचार करतात. मग आत्महत्या तर फार भयंकर पाप आहे म्हटले, कारण आत्महत्या केल्यावर परत 83,999 योनी फिरावं लागतं. त्यातूनही ज्यावेळेस 50% पाप 50% पुण्य प्राप्त झाल्यावरच मनुष्य जन्म, तोपर्यंत आपल्याला त्या योनी फिरावंच लागतं. मग आत्महत्या करण्यापेक्षा आहे या जीवनामध्ये ज्या समस्या, संकट आलं त्याला सामोरे जाऊन भोग हे भोगूनच संपवावे लागतात, तरच आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. बघा म्हणले समर्थ, समस्या, संकट हे तर प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, कारण जसं निसर्ग अचानकच बदलतो, कधी पूर येतं, कधी ऊन येतं, कधी अचानक ढग येतं, कधी पाऊस पडतो, तसं आयुष्यामध्ये संकट कधी येईल हे आपण सांगू शकत नाही. कारण संकट आल्यानंतर सुखही येतं आणि सुखानंतर दुःखही येतं. हे आयुष्यात अशा फेऱ्या मृत्यू येईपर्यंत चालूच राहणार आहे आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की या जीवनामध्ये कोणीही सुखी नाही. म्हणून पूर्वी समर्थ रामदास स्वामींनी एक श्लोक लिहून ठेवला आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझ शोधून पाहे, मनात्वांची रे पूर्व संचित केले तया सारखे भोगणे प्राप्त झाले. म्हणजे पूर्व संचितानुसार जे भोग आहे ते भोगूनच आपल्याला संपवावे लागणार आहे, तसं समर्थ आपल्याला ते सांगतात. मग समर्थ म्हणतात की संकट, समस्या आल्यावर फक्त एक उपाय करायचा, कुठल्या तरी मंदिरात जायचं किंवा आपल्या घरामध्ये जे देवघर आहे त्या देवघरामध्ये बसून अखंड त्या भगवंताचं नामस्मरण करायचं आणि शांत बसायचं, विचार कोणताही करायचा नाही. शांत बसलं की मार्ग हा निघत असतो, कारण नामस्मरणामुळे आपल्यातले दोष कमी होतात आणि संकटाचा वेगही कमी होतो. बघा, एखादं गढूळ पाणी आपण बादलीत ठेवलं, पण ते जर आपण सतत हलवत राहिलो तर ते गढूळच राहणार, पण जर 1 तास आपण ते बादलीतलं पाणी ठेवलं तर घाण पूर्णपणे खाली जाणार आहे आणि वरती काचेसारखं पाणी होणार आहे. तसंच आपलंही आहे, आपल्या मनातले विचार, आपल्या डोक्यातले विचार आपण शांत बसल्याशिवाय खाली जाणार नाहीत. आपण शांत बसलो की मार्ग आपोआप आपल्याला सुचतो, फक्त आपण विचाराचा गोंधळ करतो आणि त्यामुळे मार्ग कुठं निघून जातो हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे समर्थ म्हणतात की संकट हे छोटं असतं, आपण विचार करून पर्वता एवढं करतं, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की पशु, पक्षी, प्राणी कुठल्याही संकटांना घाबरत नाहीत. ते बघा म्हणले समर्थ, मगरीचं जे एखादं पिल्लू, मगर असती म्हणले मोठी, आणि हरणाचं एखादं पिल्लू त्या मगरीच्या तोंडात जातं, ती मगरी त्याच्यावर हल्ला करते, त्यावेळेस हरणाची आई कोणताही विचार करत नाही की माझे मित्र येतील, नातेवाईक येतील, कोण तर मला मदत करतील माझ्या पिल्लाला सोडवायला. ती असा विचार करत नाही, ती आपला प्राण गेला तरी चालेल पण मी माझ्या बाळाला या मगरीच्या तावडीतून सोडवते. आणि ती बघा
स्वतः त्या मगरीवर हल्ला करते, युद्ध करते आणि आपल्या बाळाला सुखरूपपणे सोडवते. मग ते प्राणी इतरांची वाट बघत नाही, इतर मदत करतील अशी अपेक्षा करत नाही. मग आपण काय इतरांची अपेक्षा करायची असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, मृत्यूनंतर आपण जर म्हणलं घरातल्या आईला किंवा भावाला किंवा बहिणीला, चल तू पण, माझा मृत्यू आहे, तर कोण येणार आहे का? आणि जरी ते तयार झाले तर यम त्यांना नेणार आहे का? मग मृत्यूला आपल्याला एकट्याला सामोरे जायचंय, जन्माला येताना आपण एकटे आलेलो आहे, मग संकटांनाही आपण एकट्याने सामोरे जावे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. संकटातून मार्ग हा निघत असतो, फक्त आपण शोधत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की चिमणी होती आणि त्या चिमणीचं पिल्लू त्या समुद्रामध्ये पडलं होतं. त्यावेळेस त्या चिमणीला वाटत होतं की माझ्या पिल्लाला मी सोडवणार, मी वाचवणार आणि त्याला वाचवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. मग ती चिमणी आपल्या चोचेने हळूहळू पाणी काढत होती आणि बाहेर फेकत होती. बाकीच्या चिमण्या यायला लागल्याने हसू लागल्या. अगं, तुला काही कळतं का नाही? एवढा मोठा समुद्र, त्या चिमणीच्या एवढूशा चोचेने ते पाणी संपेल का? त्यावेळेस मात्र ती म्हणाली, काही जरी चालेल, आज दिवस पूर्ण गेला तरी चालेल, माझा मृत्यू आला तरी चालेल, पण मी हे पाणी असं काढतच राहणार. तिची चित्त होती, तिची चिकाट होती, तिची मेहनती होती. ती म्हणाली की मी ह्या माझ्या पिल्लाला शोधून काढणारच आणि त्याचा जीव मी वाचवणारच, कारण मी त्याची आई आहे. माझा प्राण गेला तर चालेल, पण मी त्याला सोडवणार. त्यावेळेस बघा, तिची चित्त, तिची चिकाटी, तिचे कष्ट, तिची मेहनत बघून परब्रह्माला, ईश्वराला, त्या समुद्राला आज्ञा द्यावी लागली आणि समुद्राला ते देव म्हणाले की तू तुझं पाणी आतमध्ये घे किंवा कमी कर. मग समुद्राने आपलं पाणी आतमध्ये घेतलं आणि त्यावेळेस त्या चिमणीचं पिल्लू सुखरूपपणे तिला परत मिळालं. बघा म्हणले समर्थ, म्हणजे पशु पक्षी गुणवंत, त्यास कृपा करी समर्थ. बघा म्हणले समर्थ, पशु पक्षी किती गुणवंत आहेत. ते संकटाला सामोरे एकटे जातात, त्यांना बोलता येत नाही, काय दुखत असेल तर सांगता येत नाही, तरी ते एकटे सामोरे जातात. आपल्याला बुद्धी दिली, आपल्याला बोलता येते, इकडे तिकडे फिरता येते, जाता येते, तरी मात्र आपण संकट आलं म्हणून घाबरून बसतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ आपल्याला सुंदर असा बोध देतात. समर्थ म्हणतात की गावामध्ये एक शेतकरी होता आणि तो शेतामध्ये नांगरणी करण्यासाठी जात होता. पण शेतीमध्ये एक मोठासा दगड होता, तो दगड त्याला खूप त्रास देत होता. नांगरणी करताना त्याच्या अवजाराचं नुकसान व्हायचं दगडामध्ये. तो चालत जात असताना तो ठेस लावून पडायचा, त्याच्या घरातले पडायचे आणि त्या दगडामुळे त्याचं पीकही भरपूर येत नव्हतं. त्यावेळेस तो खूप वैतागला होता, त्याला खूप दुःख होत होतं की माझ्याच शेतामध्ये एवढा मोठा दगड का आला, हा मला खूप त्रास देतोय. आणि एवढा मोठा होता की त्याला तो निघतही नव्हता. रोजची समस्या, रोजची कटकट, रोजचा त्रास. त्यावेळेस त्याने स्वतःचे ठाम निर्णय घेतला की आता काही जरी झालं, सगळी कामं बंद ठेवायची, पण ह्या दगडाला काढायचं. आणि मग मात्र त्यांनी घरातली सगळी कामं बंद ठेवली, नांगरणी बंद केली, पेरणी बंद केली, शेतीला पाणी घालणं बंद केलं आणि मोठी मोठी अवजारे आणली. घरातले लोक आली आणि सगळ्यांनी मिळून कडेने खांदलं आणि 2-3 तासामध्ये 4-5 जणांनी तो दगड उचलला आणि दुसरीकडे नेऊन फेकला. बघा म्हणले समर्थ, म्हणजे ती समस्या छोटीशी होती, पण आपण मात्र मोठी करतो. त्याने ते मनात ठाम निर्णय घेतला की हा काढायचाच आणि त्याने पूर्ण बाजूनी खांदणी केली. मग घरातल्या लोकांनी त्याची माया दया आली की हा एवढा प्रयत्न करते, आपण मदतीला जावं. मग सगळे आले आणि सगळ्यांनी मिळून तो दगड बाजूला काढला आणि मग मात्र त्याच्या सर्व समस्या मिटल्या. त्याचे पीकही भरपूर येऊ लागलं. नांगरणी करताना त्रास होत नव्हता. तो नांगरणी करताना तो 2-3दा पडला होता, तेही बंद झालं. बघा म्हणले समर्थ, या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की संकट समस्या थोडीच असते, छोटीच असते. आपण मात्र विचार करून करून पर्वता एवढं करतं. संकट ज्यावेळेस जन्माला येतं त्यावेळेस उपायही जन्माला आलेला असतो. आपण फक्त संकटच जन्माला का आलं याचा विचार करतो, उपाय जन्माला आलेला असतो, आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्यामुळेच आपल्या आयुष्यात दुःख, संकट आणि टेन्शन येतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. फक्त समर्थ म्हणतात की आपली स्थिती ढलमळू देऊ नका, वाईट कुठलाही विचार करू नका, वाईट कुठलाही मार्ग निवडू नका. फक्त त्या भगवंताचं नामस्मरण करा. आपल्यातले दोष कमी होऊन संकटाचा वेगही कमी होतो आणि आपल्याला मार्गही सापडतो. कारण परब्रह्म ईश्वर कोणाच्याही रूपात येऊन तुम्हाला संकेत देतो आणि तुम्हाला मार्ग दाखवतो. त्या संकेताकडे आपलं लक्ष पाहिजे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की संकट छोटं असतं, फक्त आपण विचार करून त्याला पर्वता एवढं करतो असं समर्थ आपल्याला येथे सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की संकट जन्माला आल्यावर उपायही जन्माला आलेला असतो. फक्त त्या भगवंताचं नामस्मरण करा, आपल्यातले दोष कमी होतात आणि संकटाचा वेगही कमी होतो. प्रारब्धाचे भोग असतात, ते भोगूनच संपवावे लागतात. दुःख आणि सुख हे आयुष्यभर नाही तर मृत्यू येईपर्यंत चालूच राहणार आहे. फक्त सत्कर्म करा आणि नामस्मरण करा, म्हणजे यातून मार्ग नक्कीच निघेल असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. तरी आता आपण येथे थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.